नमस्कार मित्रो, आठवलेली गाणी या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील गाणारी पेटी या सदरामध्ये मी आपलं पुनश्च स्वागत करतो. यापूर्वीच्या 2 एपिसोडमध्ये यमन रागातील एक हिंदी चित्रपट गीत पेटीवर कसं वाजवावं याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं आणि त्या 2 एपिसोडसाठी मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याकडून. आता आज यमन राग आणि रूपक ताल यावर आधारित एक प्रसिद्ध मराठी भावगीत शुक्रतारा मंदवारा हे पेटीवर कसं वाजवायचं याबाबतचं सविस्तर प्रात्यक्षिक मी आपल्यासमोर सादर करणार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्ही पहा, पुन्हा पुन्हा पहा, पेटीसमोर घ्या आणि वाजवण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला निश्चित काहीतरी भरीव असं शिकण्यासाठी मिळेल. मला खात्री आहे की माझे हे प्रयत्न तुमच्या अत्यंत उपयोगाचे आहेत आणि तुम्ही त्याला खूप शेअर करता, लाईक करता. त्याचप्रमाणे आजही या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा ही विनंती. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातून. सुधा मल्होत्रा आणि अरुण दाते हे पहिल्यांदाच मराठीमध्ये ज्यावेळेला गायले 1963मध्ये. या गाण्याचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे आणि शब्द आहेत मंगेश पाडगावकर. खूप गाजलं गाणं त्यावेळेला. अजूनही या गाण्याचं गारूड लोकांच्या मनावरून उतरलेलं नाही आहे. अगदी नवीन पिढीतील जे भावगीताची ज्यांना जाण आहे, ज्यांना भावगीत आवडतं अशी खूप मंडळी अजूनही हे गाणं म्हणतात, वाजवतात, वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर करतात. आज आपण या गीताच्या संदर्भामध्ये आपल्याला हे पेटीवर कसं वाजवता येईल हे पाहूया आपण. यमन रागावर किंवा शुद्ध मध्यम यामध्ये काही काही ठिकाणी लागत असल्यामुळे त्याला यमन कल्याण असंही आपण म्हणू शकतो. हे गाणं आधारित आहे. याच्यासाठी ताल जो वाजवलेला आहे तो रूपक ताल आहे. रूपक तालाचं वैशिष्ट्य असं आहे की भावगीतामध्ये, चित्रपट संगीतामध्ये दादऱ्याच्या खालोखाल हा ताल वाजवला जातो. जास्ती करून गझल गायनामध्ये या तालाची जास्त वाजवण्याची पद्धत आहे. या गाण्यामध्ये रूपक ताल वाजवलेला आहे. त्या तालाच्या एकूण मात्रा आहेत 7 मात्रा. त्याचे बोल असे आहेत: ती ती ना धी ना धी ना. ती ती ना हा एक खंड आहे, धीना हा एक वेगळा खंड आहे आणि धीना असे 3 खंड आहेत. त्या तालाचे 7 मात्रा आहेत. तो कसा वाजतो हे जरा ऐका. ती ती ना धी ना धी ना, ती ती ना धी ना धी ना, ती ती ना धी ना धी ना. आता थोडासा मी हा स्लो करून वाजवतोय जेणेकरून तुम्हाला या गाण्यासाठी तो ताल कसा वापरला आहे किंवा त्या तालात गाणं कसं वाजवायचं हे सहजासहजी समजून येईल. माझी अशी पद्धत आहे की कोणतंही गाणं नवीन एखादं असेल किंवा दुसरं एखादं जुनं गाणं असेल आणि आपल्याला ते पेटीवर बसवायचं असेल तर मी तालाशिवाय कधीही गाणं कुठलंही बसवत नाही. कारण ताल आणि सूर हे ज्यावेळेला दोन्हीही समान चालतात त्याच वेळेला ते आपल्याला साध्य होतं. त्यामुळं आत्तासुद्धा आपण हे तालाच्या माध्यमातून किंवा तालाच्या आधारावरच हे गाणं वाजवायचं आहे. तर याच्यामध्ये या तालाचं वैशिष्ट्य असं आहे की सम आणि काल पहिल्याच मात्रेवर आहेत. म्हणजे काल वेगळा आहे, सम वेगळी आहे असं नाही आहे. हे रूपक तालाचं वैशिष्ट्य आहे. आता आपण या गाण्याचं ध्रुपद बघूया. प्रयोग म्हणून मी यासाठी असं केलेलं आहे. माझी एक पद्धत आहे की कोणतंही गाणं असेल किंवा कोणतंही एखादं पद असेल त्याचे सोयीप्रमाणे, तालाच्या सोयीप्रमाणे किंवा तालाच्या आवर्तनाप्रमाणे तुकडे करायचे आणि त्या प्रत्येक आवर्तनाचा तो एक एक तुकडा वाजवायचा
परत परत वाजवायचा 5 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, जोपर्यंत त्यातील बारकावे साध्य होत नाहीत तोपर्यंत. आणि मग असे तुकडे एकमेकाला जोडत 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 गेलो की ते गाणं तयार होतं. संपूर्ण गाण्याचा आवाका जर तुम्ही बघायला गेला तर ते तुम्हाला लगेच शक्य नाही आहे. जसं आपण एक घास खातो आणि तो 32 वेळा चावतो, त्यावेळेला त्या अन्नाची रुची, आनंद आपल्याला घ्यायचा येतो. तसंच आहे वैदिक मंत्रामध्ये सुद्धा हजारो वर्षापासून ही परंपरा आहे की एवढे वैदिक मंत्र हे लोक पाठांतर कसं करत असतील. तोंडपाठ करून केवळ हे मंत्राचा जो काही प्रवास आहे आज हजारो वर्षापासून चालत आलेला आहे की ज्यावेळेला लेखनाची क्रिया अवगत नव्हती किंवा अस्तित्वात नव्हती, त्यावेळेपासून हे मंत्र अगदी मुखोद्गत कसे केले जातात त्याच्यासाठी घनपाठ नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये करतात काय की मंत्राचे सोयीस्कररित्या तुकडे पाडतात आणि ते तुकडे वेगवेगळ्या पद्धतीनं आलटून पालटून घोटले जातात, घोकमपट्टी केली जाते आणि मग हळूहळू ते एकमेकाला जोडून असा तो मंत्र तयार होतो. आता या गाण्याच्या ध्रुपदाचे मी काही तुकडे केले. ध्रुपदापुरताच हा एक प्रयोग म्हणून मी तुमच्यासाठी सादर करतो. कसा करायचा प्रयोग, अशा पद्धतीनं गाणं आपण कसं वाजवू शकतो, याचा माझा एक प्रयोग स्वतःचा आहे. हा काय कुठं कोणी सांगितलेला आहे किंवा प्रचलित आहे असं नाही आहे. मी काय केलं आहे, या गाण्याच्या रेकॉर्डिंगप्रमाणे या गाण्याची सम कुठे येते ते मार्क केलेले. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही बघा. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातून. या ठिकाणी प्रत्येक एक अक्षर मी बोल्ड केलेलं आहे आणि ते बोल्ड अक्षर म्हणजेच ती सम आहे. पण हे सगळं करत असताना घोकमपट्टी कशी करायची आणि ते वाजवायचं कसं याचा एक प्रयोग म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता हे असं का केलं मी, शुक्रतारा म वर पुढच्या सम येते म्हणून फक्त शुक्रतारा हा एका आवर्तनामध्येच गायचं. बघा, शुक्रतारा 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 मंदवारा 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 शुक्रतारा मंदवारा चांदणे पा चांदणे पा चांदणे पा चांदणे पाण्यातुनी ण्यातुनी ण्यातुनी चांदणे पाण्यातुनी. आता जोडून घेऊ, शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी. आता हे स्वलग जेव्हा आपण गातो किंवा वाजवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये गोलाई यायला पाहिजे, सलगता सहजता आली पाहिजे. ती कशी बघा,
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातनी शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातनी चंद्र आहे चंद्र आहे चंद्र आहे सपनवा आहे धुंद या का. आता इथे धुंद याच्यातल्या धूवर सम येते आणि अण्यामध्ये अण्यावर एक सम येते. ते कशी बघा. धुंद या गा. आता धुंद या गा इथपर्यंतच हा एक आवर्तन आहे बघा. न्यातनी न्यातनी धुंद या गाण्यातनी धुंद या गाण्यातनी धुंद या गाण्यातनी. आता सगळं सलग आपण वाजूया. चंद्र आहे सपनवा आहे धुंद या गाण्यातनी. चला का बघा. आज तू दो आज तू दो आज तू दो आज तू ळ्यात माझ्या ळ्यात माझ्या ळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डो मिसळुनी डो मिसळुनी डोळे पहा रे पहा रे पहा मिसळुनी डोळे पहा तू अशी
अशी जवळ तू, अशी जवळ तू, अशी जवळ तू, अशी जवळली रहा, ली रहा. मी हा एक तुम्हाला प्रयोग सांगितला किंवा एक मार्ग सांगितला. अशा पद्धतीनं तुम्ही ते शिकलं पाहिजे असं काही दंडक नाही आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं वाटेल त्या पद्धतीनं फक्त ते वाजवणं तालात आलं पाहिजे. तालाचाही तुम्हाला आवाका समजला पाहिजे. तसा हा ताल थोडासा वेगळा आहे. हा मिश्र ताल म्हणतात त्याला. मिश्र याचा अर्थ की 7 मात्रा आहेत आणि त्या ऑड आहेत. म्हणजे त्या धड 4च्या पटीत येत नाहीत किंवा 3च्याही पटीत येत नाहीत. तालाचे सर्वसाधारणपणे ढोबळमानानं 3 प्रकार आहेत. चतस्र म्हणजे 4-4च्या पटीमध्ये असणारे, तिस्र म्हणजे 3-3च्या मात्रेच्या पटीमध्ये असणारे, आणि बाकी जे येतात ते सगळे मिश्रमध्ये येतात. हा ताल मिश्र प्रकार देतो. त्यामुळं तो समजून घेण्यासाठी थोडासा काही वेळ लागेल किंवा तो डोक्यात बसायला वेळ लागेल. याच्यासाठी अजून एक तुम्हाला मी सांगतो की याच गाण्याच्या संदर्भामध्ये एक प्रयोग करून बघा. तुम्हाला जर हे गाणं पेटीवर बसवायचं असेल, तुम्ही ते अनेक वेळा ऐकलं असेल, तर तुम्ही ठरवा. एक टास्क ज्याला म्हणतो आपण, की एक दिवस असा ठरवायचा की त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाकी काहीही ऐकायचं नाही. केवळ आणि केवळ हेच गाणं. कंटाळा आला तरी सुद्धा एक 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 कडवं, त्यातील प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत, मुरकी या सगळ्या ऑब्झर्व करायच्या. ताळ डोक्यात बसवायचा. तालाचा सम आणि काल एकाच माथेवर असल्यामुळं तो एक सोयीचा भाग आहे आपल्याला. आणि मग त्यानंतर एक 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 कडवं, त्या कडव्याचे एक 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 तुकडे करून आपण कसं वाजवू शकतो. आता या तालासाठी तुम्हाला मी एक लिंक देतो माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा जो ताल मी आत्ता वाजवलेला आहे त्याची लिंक देतो. त्याप्रमाणे हा मुळातच मी वाजवताना हा फार स्लोमध्ये वाजवलेला आहे. त्याच्यामध्ये अजूनही मूळ गाण्यामध्ये इतक्या स्लो वाजवलेला नाही येतो, पण आपल्याला सगळ्यांना समजण्यासाठी म्हणून मी तो स्लो घेतलेला आहे. आता हे गाणं आपण यातील एक एक अंतरा कसा वाजतो हे आपण बघूया. आता हे ध्रुपद वाजवलेलं आहे, मी परत वाजवत होते. आणि ह्या स्लो तालामध्ये हे आपल्याला कसं वाजतं किंवा कसं आपण बोटाची ठेवण असते किंवा कशा पद्धतीनं आपण वाजवू शकतो हे बघण्यासाठी तुम्ही आता काळजीपूर्वक हे ऑब्झर्व करा. बघा. झाला ध्रुपदाचा भाग. आता यानंतर पहिला अंतरा बघा. पहिला अंतरा. आता हा पहिला अंतरा सुरू होताना सुधा मल्होत्रांच्या आवाजामध्ये आहे, लेडीच्या आवाजामध्ये. तिन्ही अंतऱ्याच्या चाली वेगवेगळ्या आहेत, त्यामुळं
त्या समजून घ्यायला पाहिजे. आता हा जो पहिला अंतर आहे तो वरच्या षड्जातून चालू होतो. पहिला अंतर संपला. आता याच्यामध्ये एक असं लक्षात घेऊ आपण की ज्या वेळेला हे गाणं तुम्ही पूर्ण ऐकाल, सातत्यानं मनामध्ये हे गाणं तुमच्या जेव्हा वाजू लागेल सतत, काही काळाला आपल्याला असं होतं की रात्री झोपताना एखादं गाणं आपण ऐकलेलं असेल तर ते झोपेतही ते गाणं सातत्यानं आपल्या मनामध्ये कुठंतरी गुंजन करत राहतं. दिवसभर जर हे तुम्ही गाणं ऐकत बसाल किंवा ऐकलेलं असेल तर तुम्हाला ते गाणं तुमच्या मनातून कधीच बाजूला होत नाही. ते सातत्यानं तुमच्या गुणगुणत राहिल्यासारखं तुमच्या मनामध्ये राहतं. आणि हेच करत असताना गाणं वाजवताना ते मनामध्ये तुमच्या गुणगुणत राहिलेलं असलं पाहिजे, वाजत राहिलेलं असलं पाहिजे, तरच ते तुम्हाला वाजवता येईल. नाहीतर चाल कशी आहे, मला डोक्यात येतच नाही, मला आठवतच नाही, असं होऊ नये. शब्द समोर आले की ती चाल तुमच्या समोर लगेच आली पाहिजे. तर त्यासाठी सातत्यानं हे गाणं ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे वाजवायचा प्रयत्न करा. आता दुसरा अंतर आपण बघूया. हा दुसरा अंतर येतो, हा अरुण दात्यांच्या आवाजामध्ये आहे, पुरुष आवाजामध्ये. याची सुरुवात कशी येते बघा. गांधार, हा स्वर गांधार आहे. यमन रागाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा वादी गांधार आहे आणि संवादी निषाद आहे. म्हणजे काय असतं तर वादी याचा अर्थ जसं षड्ज या स्वराला महत्त्व असतं, आपण सुरुवात करताना किंवा थांबताना तिथं येतो, तसं गांधार हा स्वर असा आहे किंवा त्या वादी स्वर असा असतो की षड्जाच्या खालोखाल त्याला महत्त्व असतं. आणि वादी आणि संवादी हा स्वर असाच आहे, तोही महत्त्वाचाच आहे. त्यामुळं या रागामध्ये गांधाराला जास्त महत्त्व दिलेलं आहे. बघा, लाजऱ्या माझ्या, लाजऱ्या माझ्या फुला, लाजऱ्या माझ्या फुला. गंध हा बिलके जीवा, लाजऱ्या. इथे एक हरकत आहे, ती तर तातडीनं तेवढ्या वेगात ती घेतली तर तुमची मात्रा पुढे तुम्हाला बरोबर पकडता येईल. तिथं कमी जास्त झालं तर तो बिघडतो, तोल बिघडतो.
आता हे सगळे येण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही ढोबळ मनानं गाणं बसून तालत घ्या आणि नंतर मग बाकीच्या त्यातल्या ज्या हरकती असतील, कलाकुसर असेल, ते नंतर बसवायचे. म्हणजे तुम्हाला एकदा ताल कळला की मग ते अवघड नाही आहे. थोडासा गमक आहे बघा. अंतरीच्या स्पंदना, अंतरीच्या स्पंदना, अंतरारे ही हवा, अंतरीच्या स्वरानी भारलेला जीव, सॉरी, भारलेला जन्म, भारलेल्या या स्वरानी भारलेला जन्म. आता परत द्या. हा झाला दुसरा अंतरा. आता याच्यानंतर तिसरा अंतरा, तोही सुधा मल्होत्रांच्या आवाजामध्ये आहे, तो आपण बघूया. शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी, शोधिले स्वप्नात मी ते ये करी. आता याची सुरुवात पंचमातून, ती कशी आहे बघा.
तालामध्ये कसं वाजतं ते बघू आपण आता. आता इथे गंमत आहे. इथं एक विवादी स्वर घेतलेला आहे की जो या रागात नाही आहे, पण तो क्वचित आणि किंचित घेतलाय, पण त्याच्यामुळं सौंदर्य त्याचं वाढतं. कसं बघा. शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी. हा कोमल गांधार आहे. या रागामध्ये कोमल गांधार नाही आहे, तरी सुद्धा तो अल्पांशानं अल्पत्वानं घेतलेला आहे. बघा. शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी. असा हा कण आहे. जागेपणी. हा इथला घेतला तरी चालतो, तीव्र मध्यम किंवा पंचमाचा कण घेतला तरी जो चालतो, पण कोमल गांधाराचा कण त्याच्यामध्ये घेतला तर ती जागा किंवा तो भाव तिथं नेमका येतो. ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. आता बघूया तालात. इथं तालामध्ये काही काही ठिकाणी ऑफबीट आहे, त्यामुळे त्याची मजा कशी येते बघा. दाटून आलास तू रे आज माझ्या लोचनी. दाटून आलास तू रे आज माझ्या लोचनी. वाकला फांदी परी. वाकला फांदी परी आता फुलानी जीव हा तू असा जवळी रहा. तू असा जवळी रहा. आता हाच आंध्रा परत वाजू आपण.
पद्धतीनं आपण या गाण्याचा आस्वाद घेतला, प्रात्यक्षिक पाहिलं, तालाबद्दलची माहिती घेतली, रूपक ताल कसा वाजतो याच्याबद्दलच्या बऱ्याच क्लिप्स तुम्हाला मिळतील. पण मी तुम्हाला मागच्या एका एपिसोडमध्ये याची लिंक दिलेली होती, ती ओपन करून पहा. त्याच्यामध्ये खूप ताल तुम्हाला पाहायला मिळतील. हाही ताल मी या तालाची लिंक तुमच्या आता या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो, ती तुम्ही पहा आणि त्याबरोबर वाजवण्याचा प्रयत्न करा. गाणं खूप ऐका, बारकाईनं ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. त्याच्यानंतर ही क्लिप जी आहे आत्ता व्हिडिओ क्लिप, ही पुन्हा पुन्हा ऐका आणि त्याप्रमाणे वाजवण्याचा प्रयत्न करा. आता इथंच थांबतो. धन्यवाद.